नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीला बॅगसकट रूम बाहेर काढतो आणि दरवाजा बंद करून घेतो. सावी म्हणते, रूममधून बाहेर काढलं म्हणजे मी निघून जाणार नाही, मरल पण शेवटपर्यंत लढल. आणि ती दारातच बसते. धैर्य विचार करतो की सगळीकडून अडकलोय मी या सावीमुळे. जिंकायचं असेल तर या पुरीला आयुष्यातून बाहेर काढावं लागेल. बाहेर सावी म्हणते, धैर्य तुम्ही शेर तर मी सव्वा शेर आहे. आणि बॅग उचलून हॉलमध्ये येते. तिथं इरा सावीला झोपायला जागा मिळू नये म्हणून सगळ्या सोफ्यांवर पाणी ओतते. दामिनी ते पाहते आणि इराला रागावते आणि सावीला शिक्षा म्हणून सफाई करायला सांगते. पण सावी आनंदाने, मी या घरची सून म्हटल्यावर मीच करणार ना साफसफाई आणि मीच आवरणार ना घर, असं म्हणत सफाई सुरू करते. ते पाहून दामिनी विचार करते, ही पोरगी तर जास्तच हुशार आहे. शिक्षा म्हणून काम सांगितलं तर सून म्हणून हक्क मिळवला हिने. हिला अजून काम सांगितलं तर हिला वाटेल मी हिला सून म्हणून स्वीकारलंय. म्हणून दामिनी सावीला काम करण्यापासून थांबवते आणि तू या घरची कोणीच नाहीस, तू कोणतंच काम करणार नाही असं म्हणत इराला म्हणते, चल सगळं आवरून घे पटापट. बिचारी इरा, शेवटी तिचीच फजिती होते. सावी दामिनीला म्हणते, सासूबाई चुकले तर शिक्षा भोगायला आनंदाने तयार आहे मी, पण कोणत्याही परिस्थितीत या घरातून मी जाणार नाही. इराला सुद्धा सावी चांगलंच ऐकवते आणि मस्त मंदिराजवळ बसून इराची फजिती बघत हसत असते. तर धैर्याची सुद्धा सावीच्या घरातल्या एंट्रीने झोपच उडालेली असते. बेडवरून उठून तो पाणी पाहतो तर पाणी संपलेलं असतं. इरा रडत रडत तिच्या बाबांकडे जाते आणि हॉलमध्ये घडलेलं सगळं सांगते. दयासुद्धा दामिनीवर चिडतो. धैर्य पाणी आणण्यासाठी किचनकडे जातो तर त्याला सावी मंदिरासमोर झोपलेली दिसते. त्याला वाटतं आमची झोप उडवून मस्त शांत झोपली आहे ही, तिचीसुद्धा झोप उडवावी, पण उठल्यावर ती आपल्यावरच भारी पडेल असा विचार करून तो तिला झोपू देतो. पण सावी खरोखर झोपलेली नसते. तिला भाऊंची अवस्था पुन्हा पुन्हा आठवत असते. घराच्या काळजीने ती जागीच असते. तुम्हाला प्रेमाची, नात्यांची किंमत शिकवून भाऊंच्या जमिनी परत मिळवणारच मी, असं ती स्वतःशीच म्हणते. सकाळी सावी दोन्ही बहिणींना स्वतः चहा करून देते. तेव्हा त्या दोघी खूप मन मोकळं करून सावीशी बोलतात. सावीच्या हिमतीचं कौतुक करतात. तर सावी म्हणते, आपण आता एकत्र मिळून या घरातल्या माणसांच्या डोक्यातली कीड साफ करायची. तेवढ्यात सावीला कोणाचा तरी कॉल येतो म्हणून ती बाहेर जाते. सावीने नाश्त्याला पोहे केलेले असतात. ते पाहून भास्कर नीता बहिणींना त्रास देत असतो. मला आवडत नसलेले पोहे का केलेत म्हणून तो खूप चिडलेला असतो. धैर्यसुद्धा हे सगळं शांतपणे पाहत असतो. तेवढ्यात सावी रीना परागबरोबर एक गिफ्ट घेऊन येते आणि व्लॉग सुरू करून धैर्याची चांगलीच मजा घेते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावी देवाची पूजा करत असते. तेव्हा धैर्य रागावून तिला बाहेर काढत असतो. दिव्याला लागून सावीच्या साडीचा पदर पेट घेतो आणि सावीच्या अंगावर पाणी ओतत धैर्य तिला सांगतो की आपलं नातं संपलंय. पण सावी म्हणते, आज बाहेर काढताय पण एक दिवस स्वतः सन्मानाने मला घरात घेऊन याल. पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.